मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोखोक। परवापासून नवरात्राचा माहोल महाराष्ट्रात सुरू झाला। देश पातळीवर अनेक राज्यांमध्ये कदाचित तुरळक प्रमाणामध्ये हा दुर्गोत्सव पाळला जातो, परंतु पश्चिम बंगालमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर दुर्गापूजा आणि त्या पद्धतीचा उत्सव असतो। महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगालचाच नंबर लागतो। या काळात लोक मोठे भाविक होतात। अनेक माझे मित्र असे आहेत की ते मित्र या काळात जर भेटले आणि अचानक नजर जर खाली गेली तर अनेक मित्रांच्या पायामध्ये वाहनं, चप्पल, बूट काही नसते। मी अनेकदा अशा मित्रांची मजा घेतो की अरे बाबा हा काय प्रकार आहे। तर अनेक जण सांगतात की नाही सर, या काळामध्ये काहीतरी संकल्प करावा लागतो। मग काही लोक 9 दिवसाचा उपवास ठेवतात, काही लोक अनवाणी चालण्याचं व्रत ठेवतात। खरं म्हणजे हे मनाचे निग्रह पक्के करण्याचे कार्यक्रम असतात। यांनी काही देवी प्रसन्न होत नाही किंवा तुमचं एप्सित जे आहे, जे तुम्हाला तुमचं मनोवांछित ते काही मिळतेच अशातला भाग नाही। परंतु लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा या संदर्भात जुळलेल्या असतात। मी श्रद्धा मुद्दाम म्हणत नाही, कारण की श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात, असं आजचं विज्ञान, असं आजचं परिवर्तनवादी विचारधारा मानते। 9 दिवस विना चपलेने किंवा अनवाणी पायानं चालल्याने खरोखर काही फरक पडत असेल तर तो फरक पडते जास्तीत जास्त तुमचा स्वतःवर फरक पडतो। तुम्ही 9 दिवस उपवास करता, अनेकांना सकाळ दुपार संध्याकाळ काहीतरी खाण्याची सवय असते, त्या 3 टाईम 4 टाईम सतत तोंड चालू असते। त्या सवयीतून थोडंसं बाजूला होऊन मुक्त होण्याचा काही अनुभव या निमित्ताने, उपासाच्या निमित्ताने तुम्ही आम्ही घेत असतो। आणि आजचं प्रगत आरोग्यशास्त्रसुद्धा असं सांगते की मशीन जी आहे तुमची सतत चालू असते, पचनसंस्थेचं काम चालू असते, त्याला तुम्ही आराम देणार आहे की नाही। एखादा आठवड्यातून एखादा दिवस जर तुम्ही या निमित्ताने उपवास केला तर काही हरकत नाही। पण ते निमित्त असं असते की कोणी मग गुरुवार करतं, कोणी शनिवार करतं, कोणी सोमवार करतं, वेगवेगळ्या देवाच्या नावाने उपवास होतात। त्याच्या मागची भावना, ज्यांना हे सगळं शरीर विज्ञान कळते ते कुठल्याही रविवारी उपवास करतात, परंतु ज्यांना हे कळत नाही त्याचे या सगळ्या शरीरशास्त्राची आणि आधुनिक विज्ञानाची संगती ज्यांना लावणं शक्य नसते ते कुठल्या तरी देवाच्या नावाने, देवाचा आधार घेऊन उपवास करतात, हरकत नाही। परंतु याचा जेव्हा अतिरेक होतो, ऑलरेडी घरातल्या अनेक गृहिणी अशा स्त्रिया ज्या आहेत ज्या कुपोषणाने ग्रस्त झालेल्या असतात, ज्यांना सकस आहार मिळत नाही आणि सकस आहार मिळण्याच्या अभावी ज्यांचं शरीर कुपोषित झालेलं असतं, असे जर काही स्त्रिया देवाच्या नावावर, धर्माच्या नावावर उपवास करायला लागल्या तर त्यांचं न्यूट्रिशन कमी होत जातं आणि पुढे वेगवेगळ्या आजारांचे ते शिकारसुद्धा होऊ शकतात। असाच एक प्रकार जो असतो तो अनवाणी पायाने चालणारा असतो। आता ऑक्टोबर हीट मोठ्या प्रमाणावर वाढायला लागलेला आहे आणि ऑक्टोबर हीट आणि विदर्भातला तापदायक सगळा उन्हाळा हे जर लक्षात घेतलं तर आतापासूनच उन्हाळ्याचे चटके बसायला लागले आहेत। अशा परिस्थितीमध्ये 9 दिवस जर तुम्हाला रस्त्याने चालायचं असलं तर आता सगळे रस्ते डांबरी झालेले आहेत। या डांबरी रस्त्यांवरून अनवाणी पायाने चालणं, आणि ज्यांनी कधी असा प्रयत्न केला नसेल असा माणूस जर चालायला लागला तर त्याला चांगले परिणाम होण्याच्या ऐवजी दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे। रस्त्यामध्ये काटे असतील, काच असेल, काही गोष्टी असतील, त्याच्यातून फायदा तर नाही पण हानीच होण्याची शक्यता आहे। आणि दुसऱ्या बाजूला श्रद्धेनं एखादा माणूस करत असेल तर त्याची श्रद्धा त्याच्यापुरती ठीक आहे, परंतु वैज्ञानिक दृष्टीनं त्याचा विचार केला तर अनवाणी पायानी 9 दिवस चालल्याने काहीही फायदा होत नाही। हे कर्मकांड करून तुम्हाला झालाच तर तुमच्या पायांवरचा तुमचा विश्वास, तुम्ही अनवाणी चालू शकता काय, हे जास्तीत जास्त जज करता येईल, एवढ्यापुरता त्याचा फरक होतो। दुसऱ्या बाजूला असंही म्हटलं जातं की अनेक माणसं सतत चपला घालत असतात, सॉक्स घालतात, बूट घालून असतात, जमिनीवर पायच टाकल्या जात नाही। आजकाल तळपायाची जी त्वचा असते तिच्यामध्ये जे काही पॉईंट असतील शारीरिक ते दबल्या गेले पाहिजे, त्याला माती लागली पाहिजे, म्हणून आपण अनेकदा लॉनवरून चालतो, खडबडीत जागेवरून चालतो। अशी प्रॅक्टिस जर कोणी करत असेल तर काही हरकत नाही, पण देवाच्या नावाने, देवीच्या नावाने, नवरात्राच्या नावाने असा जर प्रकार करायला जात असाल तर लक्षात घ्या तुम्हाला साध्य जे तुमचं आहे ते काहीही साधलं जाणार नाही। आणि असंच जर करायचं असेल तर त्यासाठी नवरात्र येण्याची वाट बघू नका। दररोज सकाळी तास दीड तास जे तुम्ही फिरता, व्यायाम करता, त्या व्यायामाच्या वेळेस लॉनवर अनवाणी पायानी चाला।
मातीवर खळबळीत रस्त्यांवर तुम्ही चालण्याची प्रॅक्टिस करा. पाय थोडेसे त्याचे पॉईंट जे आहेत ते दबले जातात, तुम्हाला बरं वाटते. त्याचे काही आणखी वैज्ञानिक कारणं असतील ती असू शकतात, परंतु अशा पद्धतीचा व्यायाम, अशा पद्धतीची प्रॅक्टिस तुम्ही दररोजही करू शकता. त्यासाठी नवरात्री येण्याची, त्याची वाट बघण्याची काही गरज नाही. मित्र, लक्षात घ्या की हे सगळे कर्मकांड आहेत. या कर्मकांडांनी काहीही होत नाही. ही कर्मकांड किंवा हिंदूच करतात असत नाही, मुस्लिम करतात, जैन करतात, ख्रिश्चन करतात, इतर धर्मावाले करतात. त्या धर्माचा, त्या लोकांच्या त्या अंधश्रद्धा आहेत, ते जोपासत असतात. परंतु त्यांनी प्रत्यक्षात तुमच्या माझ्या जीवनावर काही फरक पडत नाही. तुम्ही असं सजेशन स्वतः स्वीकारून घेता, जे तुम्ही सजेशन स्वीकारता त्या पद्धतीने तुम्ही वागत जाता. त्याचे रिझल्ट जे काही थोडेफार तुम्हाला मिळत असतील ते आपल्याला मिळतात. ते काही कुठल्या तरी दैवी शक्तीनं, कुठल्या तरी देवीनं, कुठल्या तरी देव, अल्लाह, गॉड यांनी काहीतरी तुम्हाला दिलं असं अजिबात होत नाही. मित्रो, म्हणून जर तुम्हाला या पद्धतीचा उपवास करायचा असेल, अनमानी पायानं चालत असेल, त्याचे फायदे तोटे दोन्ही बाजूनी विचार करून तुम्ही निर्णय घ्या. एवढंच सांगण्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. मित्रो, हे चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या कॉमेंट्स पण द्या. धन्यवाद.